नमस्कार. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. अधिक महिना चालू आहे. 2026च्या या पवित्र अधिक महिन्यामध्ये मी अधिक मास महात्म्य ह्याचे पारायण चालू केलेले आहे आणि आपला रोज एक अध्याय आपल्या यूट्यूब चॅनेलवर येत आहे. या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येकाकडेच ही पोथी असते असे काही नाही. त्यामुळे तुम्हाला जर श्रवण भक्ती करायची असेल तर जरूर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील ह्या अध्यायांचा लाभ घ्या. कारण श्रवण भक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे जितकं प्रत्यक्ष पारायण मनुष्य करतो. त्यामुळे ह्या अधिक महिन्यामध्ये या अधिक मास महात्म्य या पोथीच्या पारायणामध्ये आपण सहभागी व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नवमाध्याया माझी पूर्ण पुरुषोत्तम पूजा विधान. हरीने कथिले रमे लागून ऐसे वर्णन जाहले. आता पुढील कथानक श्रुती ऐकिजे सकळीक. श्रीहरी म्हणे प्रिय आणिक सांगतो ऐक एक चित्ते. मेषादी संक्रांती संयुक्त चैत्राधिक जे मास समस्त तयांचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जाणपा. आणि जो रवी संक्रांतीहीन तोची अधिक मास जाण. तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तमा असे पै म्हणून तये मासी पूर्ण. पुरुषोत्तम मासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणा लागून अर्पिजे. आणि त्या मासी जपादी विपुळ कर्मे करिता अतिनिर्मळ स्वल्पायासे बहुत फळ प्राप्त तत्काळ होतसे. ऐसे त्या मासाचे महिमान म्हणून सकळी भावे करून नाना सत्कर्मे आचरून भगवंता लागून तोषवावे. पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वशक्त्यनुरूप व्रतदानी नाराधिती पुरुषोत्तम लागुनी अधपतनी पडती. ते मासा माझी पुरुषोत्तम पुण्यफलद असे परम म्हणून जनी व्रत उत्तम की जे तेची सांगतो. शुद्ध प्रतिपदे पासून अमापर्यंत की जे उपोषण किंवा साधावे नक्तभोजन की एक भुक्त असावे अथवा साधावे आयाचित. शुचिरभूत असावे सतत. होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्मे समस्त आचरावी. नाना प्रकारे दानधर्म करिता होत सफळ नेम. होची जाणूनी अंतरीवर्म सदा सत्कर्म कीजिये. दानव्रता चरणाविषयी शक्ती नसे जयासी काही. तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. सर्व काळ शरीर शोषुनी तत्पर असावे तीर्थसेवनी. भावे विप्रांची सेवा करुनी काळक्रमण करावे. ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी. व्रतफळ प्राप्ती विशेषी निश्चयसी होईल. ऐसे एकोणी अब्धी बाळा म्हणे हे भगवंता घननीळा. जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तिहीन दुजापासून उपजीवन सर्व काळ बुद्धिहीन विद्या विनय विवेकहीन नसे ज्ञान जयासी. पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ. तया लागी तराया सोज्वळ साधन असे कोणते. तू दीनानाथ करुणाघन मजवरी तुझी कृपा पूर्ण. म्हणून केला हा प्रश्न समाधान करी तू. ऐसे प्रियेचे भाषित एकोनिया वैकुंठनाथ. उपोषण नक्त एक भुक्त आणि आयाचित साधन. नाना व्रते नाना दाने काया शोषण तीर्थ सेविणे इत्यादी अनेक जी पै साधने. तया कारणे असमर्थ जे तई भावे विप्र पूजावा. तैसाची सतसंग करावा. मग दाने व्रत तीर्थ सेवा कासया जीवा पाहिजेत. गंगादी तीर्थ सेवन फळे प्राप्त होती बहुत काळे. साधू संगमे तरी तत्काळे होय लाभ सुफळांचा. साधुजनांचे स्पर्शन दर्शन किंवा करिता नामस्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय. ऐसा सत्संग महिमा उत्तम म्हणून की जे साधू संगम संत कृपेने पुरोनिकाम वैकुंठधाम लाभते. कल्याणेच्छू जे का जन तई करावे हेची साधन. अधिक मासा माझी भगवान संतुष्ट पूर्ण होतसे. आणि विशेषे गोवी प्रा लागुनी प्रत्यही पूजावे भावे करुनी. ऐसे कोणी हरीची वाणी चंद्रभगिनी बोलत. इंदिरा म्हणे हो श्री मुरारी तुम्हापासून नाना परी धर्म एकेले परी अंतरी. तृप्ती निर्धारी नव्हेची तरी आता गोवी पूजन
कैसे करावे यथाविधान, तेची नाथा मज लागून निवेदन करी पा. ऐसी स्त्रीची प्रश्न वैखरी, ऐकुनी बोले श्री मुरारी. प्राणप्रिये समुद्रकुमारी, धन्य निर्धारी जगितू. उत्तम प्रश्न केलासी माते, म्हणून आता प्रथम तू ते धेनुपूजन विधान निरुते. सानंद चित्ते सांगतो, तरी तू ऐका आता सावध चित्त. राहुनी ऐके सकळ वृत्त, सर्व ब्रह्मांडा माझी निश्चित. धेनु दैवत श्रेष्ठ असे, तेच्या शरीरी सतत. चतुर्दश भुवने वास करीत, सकळ दैवता हुनी यथार्थ. सामर्थ्य अद्भुत असे पा, स्पर्श करता शरीरासी. बोहरी होय सर्व पापासी, दर्शन मात्रे मंगल राशी. निश्चयेशी प्राप्त होय देवीच पुच्छी करिता स्पर्श. तत्काळ होनी दुरित नाश, दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश. सर्वही विनाश पावती, तापत्रय निरसुनी जाय. ब्रह्मांडोदरी कीर्ती होय, गृहधन दारा दुहिता तनय. होत अव्यय निश्चये, धेनुची होता कृपा पूर्ण. काय अलभ्य जना लागून, ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन. असती आपण धेनुरूप, गोमया माझी सूर्यतनया. आणि मूत्रा माझी नर्मदा आर्या. तैशीच दुग्धी श्री शिव भार्या, भागीरथी वसतसे. रोम कुपाम भीतरी जाण, सकळ तीर्थे वसती आपण. सर्वांगा माझी दैवता वाचून, रिते स्थान नाहीच. ऐसी धेनु जगन्मय, ब्रह्मरूपची निश्चय होय. या स्तवतीये वाचून काय, दुजे वरिष्ठ जगी असे. वेदशास्त्र पुराणे इतिहास, धेनुच्या अंगी करीती वास. आब्रह्म स्तंभ पर्यंतास, नाही आधार दुसरा. गायीच्या दधी दुग्ध घृती, यज्ञ यागादी कर्मे होती. म्हणून यज्ञादी कर्मासी निगुती. मुख्य कारण धेनूच, सकळ जगा माझी जाण. अतिपवित्र वस्तू दोन, एक धेनू दुजा ब्राह्मण. याहून अन्य व्यर्थ सर्व, आणि गो ब्राह्मणामध्येही देख. धेनूच असे श्रेष्ठ अधिक, ते वाचून जगी आणिक नाहीच प्रमुख निश्चय. सर्व पापनाशाचे हे मूळ, गो विप्रांचे एकची कुळ. ऐसे असता ज्ञानी सकळ, द्विभाग केवळ मानिती. यज्ञाची अंगे असती दोन, गव्य आणि वेद संपूर्ण. गव्य होय धेनूपासून, वेदस्थान विप्रमुख. होमशाळा देवायतने, सम्मार्जिता गोविष्टेने. पवित्र होत या कारणे, धेनुसी अतिश्रेष्ठत्व. धेनू मने यज्ञाचे मुख, तसेच उभय नेत्र देख. गोक्षीरा पुढे अमृत सुख, असे अल्पक निश्चये. गोक्षीरामृता समान, तुझे अमृत नसे जाण. एवं प्रकारे चतुरानन मुखे आपण बोलिला, तरी स्वर लोक सुख भोगाविषयी इच्छा असेल जयांच्या हृदी. धेनू सेवा नाना उपायी, सर्वदातही करावी. जे कोणी पुरुषोत्तम मासी, विधीने पूजोनिया धेनुसी. प्रदक्षिणा करतील तयासी, अत्यंत लाभ होईल. सप्तद्वीपात पृथ्वी प्रत, प्रदक्षिणा करिता जे फल प्राप्त. तेची गो प्रदक्षिणे त्वरित होय निश्चित जानपा. धेनू ही रवी कन्या असून, सर्व जनांच्या कल्याणा लागून, आणि यज्ञस्थिती व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. जैसी भागीरथी निर्मळ, स्नाने उद्धरी जनसकळ. तैशीच धेनू पवित्र सोज्वळ, करी पावन जगाते. ऐसी धेनू कल्याणदायिनी, प्रत्यक्ष असे या भुवनी. म्हणून सकळ पुण्येच्छुनी, ते लागुनी भजावे. भावे करिता पूजन सेवा, सुपुण्य फळ मानवा. सर्व पूर्वज पावोनी त्रिदिवा, सुखानुभवा घेतील. ऐसा गोपूजनाचा महिमा, न कळे तयाची कोणास सीमा. वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा, बहुत श्रम पावत. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी, विशेषे भजावे अधिक मासी. गोदानाची पुण्यराशी, मम वाणीसी न वर्णवे. परी कमले तुझ वरुती, विपुल असे माझी प्रीती. म्हणून संक्षेपे मुख्यार्थाप्रती सांगतो निरुती. ऐकपा सुशीला आणि सुलक्षण, भौ दुग्धवती अति तरुण. निरोगी वत्स संपन्न, चतुस्तनी सुंदर. शुभ्रवर्णी भूसाजिरी, न्यायार्जिता. पुष्ट शरीरी, स्वर्णशृंगी रौप्यखुरी. वस्त्रालंकारी सुभूषित. ऐशा अत्युत्तम धेनुसी, पूजोनी यथा विधानेसी. बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी, दानभावेसी दीजिये. अधिक मासा माझी गोप्रदान, करिता होय दुरितनाशन. पूर्वजा लागे स्वर्ग भुवन, निश्चय जाण लादते. धेनुदाना समान पुण्य, त्रिलोका माझी नसे अन्य. गोदान करता सर्वत्र मान्य, होतो धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे सुपुण्य फल,
किती सांगू तुझं निर्मळ श्रवण माझे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पावाल वृद्ध उद्धरोनी वेगे पावती मोक्ष सदन गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय पुरुषोत्तम मासी प्रिय भक्त परिगोदान करता श्रेष्ठ सर्वात म्हणून जनी अधिक मासात सुपात्री दान दीजिये आता सुपात्र मनसी कोण तरी सांगतो तुझ लागून सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी दानाध्ययन यजनाधिक षटकर्मे करी जो आणिक शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शील ज्याचे स्वधर्मेसी नित्य वागून न्याये करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंती जो आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोची विप्र जाण सुपात्र तया देता गोदान पवित्र इह परत्र सुखप्राप्ती म्हणून विशेष अधिक मासी सुशील संवत्स धेनुसी धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेसी पूजुनिया नानाविध वस्त्रालंकार घालुनी गौच्या अंगावर एकाग्रचित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मणाप्रत गोदान करीतो मी यथार्थ म्हणून उदक सोडावे मग पाद्यार्ध्यादी उपचारेसी आणि नाना वस्त्र अलंकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजोनिया गोपुच्छ देऊनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेविजे वृत्ती ह्या गोप्रदाने गोलोकपती किती हो संतुष्ट ऐसे बोलुनिया वचन विप्रहस्ती जोडोनी सोडोनी जीवन चरणाप्रती साष्टांग नमन भावे जाणा करावे सत्पात्र नसेल समयासी अथवा हस्ती न घेतो दानासी तरी तया उद्देशुनी मानसी उदकी उदक सोडावे ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष सुपात्र दानाचे फलविशेष दानकर्त्यास लाभते भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुखपरत्री गोदाना सम पाहता जगत्री नसेची पुण्य दुसरे परी अपात्री देता दान देता घेता दोघेही जण शतपूर्वजां सहित आपण निरयी पतन पावती आणि दुग्धहीना अतिकृशांगी अथवा वंध्या विकलांगी की वृद्धांदा एकशृंगी किंवा त्रिस्तनी मृतवत्सा की एक नेत्र पादहीना ऐशी धेनू देता ब्राह्मणा पूर्वजासहित सदा आपणा नरक यातना प्राप्त होय म्हणून जियेने ब्राह्मणाचे सानंद चित्त होईल साचे भक्तिभावे दानतीयेचे यथाविजी कीजिये आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते हाता गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी किती गोड म्हणावा सुधारस किती वाढ म्हणावे आकाश तेजस्वी परम चंडांश किती म्हणून सांगावा पृथ्वीसी उपमा काय द्यावी पाताळ खोली किती वर्णावी मेरूची उंची किती सांगावी नामाची पदवी अपार किती वर्णावा विष्णूचा प्रताप काय वर्णावे शिवाचे तप रतिकांतांचे दिव्य रूप किती म्हणून वाणावे असो ऐसे गोदान फल कथिले असे प्रिय सकल श्रवण मात्रे दुरित जाल जाय तत्काळ निरसोनी इति श्री अधिक मास महात्म्य सार नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर दशमाध्याय गोडहा इति दशमोध्याय प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.